श्री विठ्ठल. हॅलो 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 आवाज मोकळा आहे ना. हॅलो 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 ओके हॅलो. आणि आज आपण बघणार आहे, काल आपण काय बघितलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं या ठिकाणी, गोवर्धन लीलेने आपलं काय झालं त्या ठिकाणी काल शेवट झालं. आणि मग नंतर काय, त्याच्या अगोदर ब्रह्माजी म्हणाले की आम्हाला ब्रजमध्ये काय द्या, वास द्या. आणि मग राधाराणीने सांगितलं की ब्रजमध्ये जो वास भेटतो, ब्रजमध्ये तुला जर राहायला जागा पाहिजे असेल तर तुला काय करावं लागेल, तुला माझ्याकडे नाही, तुला माझी जी अहलादिनी आहे, माझी जी आराध्यणी आहे, तुला तिची काय करावं लागेल, साधना करावी लागेल. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्माजीने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. 60,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर श्री राधाराणीने त्या ठिकाणी ब्रजमध्ये ब्रह्माचल पर्वत म्हणून, ब्रजमध्ये अजूनही ते पर्वत आहे, आणि ब्रह्माचल पर्वत म्हणून त्या ठिकाणी ब्रह्माजीला काय दिलेली आहे, जागा दिलेली आहे. इथपर्यंत आपण काल बघितलं. आणि नंतर भगवान श्री गोवर्धनची पूजा करून आपलं शेवट झालं महाराज. तर बघा, हे जे श्रीमद भागवत आहे हे आपण पहिल्या अगोदरच बघितलं की हे फक्त भगवंताचं नव्हे तर भक्ताचं सुद्धा हे काय आहे, भागवत आहे. आणि मग आता दशम स्कंदामध्ये भगवंताचे या ठिकाणी काय केलेले आहे, लीलेचं वर्णन केलेलं आहे. आतापर्यंत जे काही भक्त होते ते भक्तांचं सर्वांचं वर्णन शुकदेवजी महाराजांनी सांगितलं. आणि या ठिकाणी विशेषतः म्हणजे लीलेला जास्त या शेवटचे जे 2 दिवस आहे, यामध्ये 2-3 जे दिवस असतील त्यामध्ये विशेषतः भगवंताची लीला वर्णन केले जाते महाराज. आणि म्हणून मग नंतर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्यावर लीला ऐकून आपलं काय होईल बरं का, यांची लीला ऐकल्यानंतर आपल्याला काय भाव मिळेल. तर मग बघा, यांची लीला ऐकल्यानंतर यांच्यावर काय होईल, आपल्याला प्रेम होईल. जसं की मी पहिले सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, कुठल्याही मनुष्यावरती प्रेम 2 कारणाने होतं. कोणते 2 कारणं सांगितले होते, लक्षात नाही आहे का नाही. एक तर कानाने ऐकून आणि दुसरं डोळ्याने बघितल्यावर, या 2 कारणाने कुठल्याही व्यक्तीला काय होऊ शकतं, प्रेम होऊ शकतं. परंतु बघा, भगवान श्रीकृष्णाची लीला ऐकल्यानंतर शुकदेवजी महाराजांचं काय झालं, त्या ठिकाणी प्रेम भगवंतावर काय झालं, मन आकर्षित झालं महाराज. आणि मग नंतर काय झालं बघा, मनुष्यामध्ये 2 गुण आहे. काय, एक म्हणजे प्रभाव आणि दुसरं म्हणजे स्वभाव. तर काही मनुष्य असे असतात की ते प्रभावावर प्रेम करतात महाराज. प्रभाव म्हणजे कशाला म्हणतात बरं का, एखादा मनुष्य जर समजा मंत्री असेल किंवा पोलीस वगैरे कोणी असेल, जो पदवर असेल, ज्याच्याकडे समजा आपल्यापेक्षा काय थोडा उंच पदावर आहे, त्याचा काय आहे त्या ठिकाणी प्रभाव आहे, म्हणजे मंत्री म्हणा तुम्ही, थोडक्यात तुम्हाला समजत. आणि आपण जर त्याच्यावर प्रेम केलं महाराज, परंतु ते प्रेम किती दिवस राहील, जोपर्यंत त्याच्याकडे काय आहे, तो मंत्री आहे तोपर्यंत ते काय प्रभावाचं प्रेम राहील. त्याच्यावरती ते प्रेम नव्हतं महाराज. ते प्रेम जे होतं ते कोणावरती होतं, त्या प्रभावावर होतं, त्या पदवर होतं, त्या मंत्री जे होतं, मंत्रीपद जे आहे ना, त्या पदावर प्रेम होतं. परंतु स्वभावावर जे प्रेम करतात ना महाराज, मग स्वभावावर प्रेम केल्यानंतर प्रभाव असो किंवा नसो त्याची काहीच गरज नाही. प्रभाव नसला तरीही चालतो, आम्ही स्वभावावर प्रेम केलेलं आहे, आम्हाला प्रभावाची गरज नाही. आणि म्हणून श्री शुकदेवजी महाराज भगवंताच्या स्वभावावर प्रेम करतात. आणि भगवंताचा स्वभाव कसा आहे ही श्रीमद भागवत गंगा आपल्याला सांगते महाराज. आणि मग नंतर शुकदेवजी महाराजांचं मन आकर्षित झालं. कसं आकर्षित झालं, अहो बकीयम सनकालकूटम. शुकदेवजी महाराजांनी विचार केला, जी पुतना आपल्याला मारायला येणार आहे त्या पुतनेला स्तनपान करून त्या ठिकाणी भगवंताने तिचा आईची दर्जा देऊन तिचा काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. इतका महान, इतका जो गुणवान आणि
आपल्या आईचा दर्जा देऊन याला सोडलं म्हटल्यानंतर महाराज शुकदेवजी महाराजांनी विचार केला, हा कोणीतरी सिद्ध महात्मा असेल, पुरुष असेल, भगवान आहे. आणि म्हणून शुकदेवजी महाराजांनी काय केलेलं आहे, कोणाला कधी शुकदेवजी महाराजांनी हेच केलं नाही, भजलंच नाही महाराज, म्हणजे असं मानलं नाही जास्त, त्यांचं वर्णन नाही केलं. परंतु भगवंताची ही जी वाङ्मय मूर्ती ग्रंथ आहे, शुकदेवजी महाराजांनी भगवंताचा स्वभाव सांगण्यासाठी, लोकाला समजावं त्यासाठी काय केलेलं आहे, असं वर्णन केलेलं आहे महाराज. आणि म्हणून मग नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला महाराज हळूहळू काय होते, पुढं चालते महाराज. आणि मग नंतर ही जी लीला ऐकून आपल्याला काय मिळतं महाराज, तर बघा, तुम्हाला ही लीला ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये काय होतो, भगवंताविषयी सख्य भाव निर्माण होतो. तुम्ही भगवंताविषयी कसं जोडसाल, भगवंताविषयी तुमच्यासोबत नातं कसं होईल भगवंताचं, हे या लीलेचे प्रसंग ऐकून तुमचं काय होईल, भगवंतासोबत नातं जोडन महाराज. बघा, तुम्ही आता या ठिकाणी कथेमध्ये आले आहात. कथेमध्ये जर तुमचा एखादा नातेवाईक किंवा सोयरे त्या ठिकाणाहून येत असेल, तर तुम्ही त्याला बघितलं, मागं तो येत आहे आणि तो मागच बसला कुठंतरी, परंतु तुम्ही त्याला इथूनच आवाज द्याल, इकडे इकडे इकडे, अरे इथं या, इथं बसा, जागा आहे इथं या ना, असं म्हणता की नाही म्हणता? हा, अरे हसायसारखं काय झालं, हकीकत आहे ती. बरं, लग्नाला गेल्यानंतर बी काय, पाहुणे इकडे या, मंडळी म्हणते तुम्ही नाही, इकडे या. आणि म्हणून महाराज त्याच्यासोबत काय आहे, संबंध आहे. परंतु दुसरा व्यक्ती जर त्याच्या शेजारी येऊन बसला तर ते 3 घंटे त्याला असं गुरु पाहतो, असं गुरु पाहतो महाराज. म्हणजे इतकी गरमी, तर गरमीमध्ये माझ्या बाजूला येऊन बसला, तुला दुसरीकडे जागा नव्हती का? परंतु त्या ठिकाणी संबंध, ज्याच्याशी संबंध आहे तो व्यक्ती, तो पुरुष त्या ठिकाणी येऊन बसला तर त्याला काय म्हणतात, पाहुणे. मग ते भले अशी छोटी मांडी करून का बसणं व्हाय ना, परंतु त्या ठिकाणी काय संबंध आहे महाराज. म्हणून तुम्ही काय करा, भगवंताशी संबंध जोडा. आणि भगवंताशी संबंध जोडून तर ते कसे जोडन, कशामुळे जोडन, तर बघा, भगवंताशी जर तुम्हाला संबंध जोडायचे असेल तर एकच उपाय आहे. काय, तुम्ही नामस्मरण चिंतन करा. आणि त्यानंतर तुम्हाला काय होईल, संतांचं दर्शन होईल. दर्शन झाल्यानंतर महाराज एक भाव सांगितला जातो, काय की बघा, आपण सर्वांना शिकवलं गेलं असेल की ज्यावेळेस संतांचं आपल्याला दर्शन होतं, दर्शन झाल्यानंतर आपण समजतो, आपण म्हणतो जे संत आहे, गुरु आहे, त्यांना आपण काय म्हणतो, देव मानतो. आपल्याला हे शिकवलं जातं. आपण श्लोकसुद्धा म्हणतो ना, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव, आत्ता झाला, गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. देव ही गुरु आहे, सगळं देव आहे. गुरु काय आहे, देव आहे. सगळं जे आमचं काय देव वगैरे जो कोणी असेल तो कोण आहे, गुरुच आहे महाराज. परंतु रामचरित्र मानसमध्ये असंही लिहिलेलं गेलेलं आहे, कसं की गुरु गोविंद दोकडे काके लागू पाय, बलिहारी गोविंद
आपल्याला काय सांगितलं जातं, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, हिंदीमधून आहे. गुरु गोविंद दोन उभे आहे, या ठिकाणावर गुरु उभे आहे, या ठिकाणी गोविंद उभे आहे. इकडे लक्ष द्या, ते माईक थोडं हे होतं म्हणून ते करताय, परंतु तुम्ही इकडे लक्ष. इकडून गुरु उभे आहे, इकडून गोविंद उभे आहे आणि समोर शिष्य उभा आहे. शिष्य संशयमध्ये आहे की गोविंदला पाया पडू का गुरुच्या पाया पडू. महाराज गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दी बताय. आपल्याला भाव शिकवला जातो की गुरु किंवा गोविंद दोन्ही ठिकाणी उभं असले तर काय करा, तुम्ही पहिले देवाला गुरुला प्रणाम करा. का? कारण की गुरु ही तुमचा काय आहे, देव आहे, देव. बरोबर ना, आपल्याला सांगितलं जातं बरं का. परंतु बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दी बताय, गुरुची मनात इच्छा असते की माझा जो शिष्य आहे तो कसा आहे, कन्फ्युजन मध्ये आहे, टेन्शन मध्ये आहे, त्याला काय करावं काय नाही हे सुचत नाही महाराज. म्हणून बलिहारी गुरु आपने, गुरु तुम्ही माझी बलिहार केली. आणि माझ्या मनातला भाव बघा, गुरुला सांगायची गरज पडत नाही की माझा शिष्य काय आहे, संशयामध्ये आहे. गुरुला आपोआपच कळून जातं की हा काय आहे, माझा भक्त संशयामध्ये पडलेला आहे. आणि म्हणून काय, बलिहारी गुरु आपने, तो गुरुजी काय म्हणतात, बालका तू माझे पाय नको पडू, तू कोणाच्या पाय पड, देवाच्या पाय पड. कारण की गुरुच्या मनातली इच्छा असते, माझा जो भक्त आहे ना, मी ज्याला इथपर्यंत आणला आहे ना, तो माझं दर्शन न घेता माझा जो आराध्य आहे, मी ज्याला भजतो ना, त्याने त्याचं दर्शन घ्यावं. म्हणून हे काय आहे, गुरुची इच्छा आहे. म्हणून बलिहारी गुरु आपने. बघा तुम्ही आईसाहेबांची पूजा करतात, आईसाहेब इकडून उभा आहे, गुरुदेव इकडून उभा आहे, आईसाहेब तुमच्या गुरु आहेत. परंतु आईसाहेबांच्या मनामध्ये इच्छा आहे की तुम्ही माझं दर्शन नका घेऊ, माझे जे आराध्य आहे ज्यांच्यामुळे मला देवस्थान प्राप्त झालं आहे, तुम्ही काय करा, त्यांचे दर्शन घ्या महाराज. आणि म्हणून बलिहारी गुरु आपने, तो गुरु तुमचा काय करतात, त्या ठिकाणी परमात्म्याकडे भगवंताकडे काय करतात, तुमचं मन वळवतात महाराज. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंताकडे, भगवंतामध्ये आणि तुमच्यामध्ये, तुमच्या आमच्यामध्ये, भक्तामध्ये म्हणा, तुम्ही भक्त आहे, मी पण भक्तच आहे, तुम्ही या ठिकाणी आले तर भक्तच आहे, सांगतोय मी रोजच. तर तुमच्यामध्ये आणि गुरु आपल्यामध्ये आणि देवामध्ये दोन पडदे आहेत. तर ते बघा, जशी की एक नवेली दुल्हन असते, दुल्हन म्हणजे नवरी. आताच्या काळामध्ये ते नाही, परंतु पूर्वीच्या काळामध्ये असायची. ज्यावेळेस तिचं लग्न व्हायचं ना, तर लग्न झाल्यानंतर ती देवदर्शन करते जातात. आपल्या इकडच्या आताच्या काळामध्ये जातात, परंतु कसे जातात मी पुढं सांगतो. देवदर्शन करते जातात आणि देवदर्शन करता गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक भगवंतासमोर एक काय असतो, पडदा लावलेला असतो महाराज. आपल्या इकडच्या मंदिरात नसतो, पण वृंदावनला असतोच. आणि भगवंतासमोर एक पडदा लावलेला असतो आणि ती जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या समोर एक पडदा आहे महाराज. त्या स्त्रीच्या समोर असा पडदा, तिनं घुंगट त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती भगवंताच्या दर्शनाकरता गेलेली आहे. परंतु तिला भगवंताचं काय होत नाही, दर्शन होत नाही महाराज. का बरं दर्शन होत नाही? हा बोला ना, झोपले, आलेच, अरे बोला ना. अरे पडदा आहे ना तिच्या समोर, आणि भगवंता समोर पण काय आहे, पडदा आहे, पडदा. म्हणून तिला काय होत नाही, भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी होत नाही महाराज. आणि मग नंतर ती इकडं तिकडं बघते, कोणी माझा पडदा हटव, तर कोणीच तिचा पडदा काय करत नाही, उचलत नाही. म्हणजे पदर, डोक्यावरचा पदर बाजूला घेत नाही. आपले महाराज आले, 2 मिनिटं भजन करा. महाराज तोपर्यंत तयारी करते सर्व. हां म्हणा भजन म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ताली वाजवा, भजन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय हरे वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय.
बघा. आणि मग नंतर काय सांगत होतो मी? हा पडदा. जागी 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 जागी. त्यांच्या पुढे काय आहे? पडदा म्हणजे पदर आहे महाराज. आणि आताच्या ज्या नवरी आहे किंवा ज्या स्त्रिया आहे त्या काय करत नाही? पडदा घेत नाही. म्हणजे इथपर्यंत असं काय असतो, तुम्ही अजूनही वृंदावनमध्ये जा, तिथल्या ज्या स्त्रिया असेल त्या कधीच तुमचं घुंगट शरीरावरचं एक असं अंगसुद्धा त्यांचं काय नाही उघडं दिसत नाही महाराज. इथपर्यंत त्यांचे काय आहे ते काय ते मी ब्लाऊज वगैरे काय असतील ते इथपर्यंत आहे महाराज. एक अंगसुद्धा त्यांचं उघडं परत नाही. आताच्या चला ते विषय सोडा. परंतु महाराज तो पडदा त्या ज्या स्त्रिया आहे त्या कशा राहतात महाराज? परपुरुषासमोर बघा. आणि आपण मेकअप बाहेर जायचं म्हणलं तर मेकअप करून जातो महाराज. लाली लावणार, ते काय पाऊंड्स पावडर, ते अमेरिकन बाईचं ते शेंबूड काय ते म्हणते का ना ते काय फेरन लवली अमेरिकन बाईचं शेंबूड आमचे महाराज सांगायचे बरं का. फेरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचं काय आहे? शेंबूड आहे. आणि ते लावतात ते तसलं काही लावित नव्हते, ते बगर लावल्याच्याच सुंदर दिसायच्या महाराज. कारण की त्यांनी लावून चेहरे खराब केलेले नव्हते महाराज. ते ॲडव्हर्टाईज त्यासाठी असते की ते विकावं. जे ॲडव्हर्टाईज करतात ते नाही लावित, ते तुम्हाला विकावं म्हणून ॲडव्हर्टाईज काढलेले लाख लाख 2-2 लाख रुपये घेतात महाराज. आणि तुम्ही त्याला वावळटसारखं घेतात आणि लावतात. ठीक आहे काही अडचण नाही, पण मग प्रमाणामध्ये. आणि म्हणून त्या स्त्रिया कशा असायच्या? घुंगट त्यांचं असं इथपर्यंत असायचं. सुंदर स्त्रिया असायच्या अशा. आणि आपलं घुंगड्याच्या डोक्याचं पदरच येत नाही समोर महाराज. आणि म्हणून तिला भगवंताचं दर्शन होत नव्हतं महाराज. दर्शन होत नसल्यामुळे आणि मग नंतर भगवान आपला पडदा ते कृपा करतात आणि आपला पडदा काय करतात? त्या ठिकाणून हटवतात. 2 पडदे आहे ना, एक भगवंताचा आणि एक तिचा. तर भगवान कृपा करतात आणि तो जो मंदिरामधला जो पुजारी आहे भगवान त्याला सांगतात की तू काय कर, माझा पडदा हटव. भगवान त्याला आज्ञा देतात. भगवंताच्या आज्ञेने भगवंतासमोरचा पडदा हटतो महाराज. मग त्या स्त्रीला दर्शन झालं का? नाही झालं ना. का बरं? कारण की तिच्या समोरही अजून एक काय आहे? पडदा आहे, पदर आहे. आणि मग ती असं इकडं तिकडं असं इकडं बघते तिकडं बघते की माझ्या समोरचा जो पडदा आहे तो कोणीतरी हटवावा, काढावा. परंतु तो पडदा कोणीच काढत नाही महाराज. मग ती इकडं बघते तिकडं बघते आणि मग असं आपल्या पतिदेवाकडे बघते. आणि मग पतिदेवाला समजतं की हिचा पडदा हटवावं. ती स्वतः पडदा हटवू शकत नाही, मागं घेऊ शकत नाही. का बरं मागं नाही घेऊ शकत हो? का बरं नाही घेऊ शकत? कारण की ती नवी नवेली दुल्हन आहे त्याच्यामुळं. बरोबर आहे, नवी नवेली दुल्हन आहे. परंतु तिच्या हातावर काय आहे? अरे बोला ना, हे दिसा ना का काय? मेहंदी आहे तिच्या हातावर. म्हणून ती मेहंदी मिटान म्हणजे पुसन किंवा साडीला लागन विचार करून साडी धुवावी लागेल म्हणून ती काय करत नाही? पडदा हटवत नाही. मग इकडं तिकडं बघते तर पतिदेव तिचा काय करतो? पडदा हटवतो. आणि मग नंतर तिला भगवंताचं दर्शन होतं का नाही होतं सांगा? होतं. बरोबर बरोबर. आणि मग नंतर ही गोष्ट कोणाची सांगतोय मी? त्या दुल्हनची नाही सांगत, त्या नवरीची नाही सांगत, तुमची आमची सांगतोय. बघा तुमच्या समोर आणि आपल्या समोर आणि भगवंतासमोर एक पडदा आहे. आपल्या समोर कशाचा पडदा आहे? संसाराचा पडदा आपल्या समोर आहे आणि आपण तो हटवू शकत नाही. भगवंतासमोर एक पडदा आहे. भगवान आज्ञा देतात पुजारीला, भगवान भगवंताकडून भगवंताचा पडदा हटवतात. परंतु आपल्या पडदा आपण हटवू शकत नाही महाराज. तुम्ही माणसाला मी पडदाच घेतला नाही, अहो हे पडदा नाही. तुम्ही त्या ठिकाणी वाच्यार्थ नका घेऊ, तुम्ही त्या ठिकाणी काय करा? लक्षार्थ घ्या. लक्षार्थ म्हणजे त्या वाक्याचं तुम्ही लक्ष करा. लक्ष म्हणजे विचार करा, तो वाक्य कशासाठी वापरलं जातं. वाच्यार्थ म्हणजे जशाच तसंच वाक्य घेणं महाराज. आपल्या हातावर सुद्धा काय आहे? मेहंदी लावलेली आहे म्हणून आपण पडदा हटवू शकत नाही. कशाची मेहंदी लावलेली आहे? आपल्या हातावर सुद्धा आसक्तीची मेहंदी लावलेली आहे, आसक्तीची महाराज. आणि मग आपण इकडं तिकडं बघतो की आमच्या डोक्यावरचा पडदा कोणीतरी हटवावा. इकडं बघ तिकडं बघ, आईकडे बघतो, वडिलाकडे बघतो, बाबाकडे बघतो,
माझा पडदा कोणीतरी हटवावा, परंतु महाराज कोणीच पडदा हटवत नाही त्या ठिकाणी. आणि मग नंतर शेवट काय होतं, आपण संतांकडे गुरुकडे बघतो महाराज, गुरुच्या चरणाकडे बघतो, आई साहेबांच्या चरणाकडे बघतो. आणि मग नंतर महाराज काय होतं, आई साहेब योगानंद आई साहेब आपल्यावर कृपा करतात आणि त्यानंतर आपल्या काय करतात, आपल्या हाताला जी मेहंदी लागलेली आसक्तीची मेहंदी ती मिटवतात आणि त्यांच्या कृपाने आपल्या डोक्यावर जो पडदा आहे तो काय होतो, हटतो महाराज. कशा करता सांगतोय मी, हे भगवंत काय आहे, वाङ्मय मूर्ती भगवंताची ही भागवत कथा चालू आहे महाराज. आणि तुम्ही ती कथा मन लावून ऐकावी. आणि ती कशामुळे मन लावावं, की तुम्ही जर हे जे भक्तांचे जे चरित्र हे गायले, नीट मन लावून भगवंताची लीला ऐकली. आणि आजची जी कथा आहे ना महाराज, ती खूप अवघड आहे, ती सहजासहजी कोणाच्या लक्षामध्ये येत नाही. ती जास्त ठिकाणी मला वाटतं गायली जात म्हणजे नाही, असे प्रभाव दुसरे सांगितले जातात. परंतु मी माझ्या बुद्धीच्या प्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं तुडकं मोडकं तुम्ही सांभाळून घ्या, कारण की मी पहिल्याच वेळेस कथा करत. आणि मग ही आजची जी कथा आहे ही कशाची आहे, महाराजची कथा आहे, दिव्य महाराजची कथा आहे. आणि आजपर्यंत जेवढे काही कथाकार आहे ना महाराज, ते सर्व भरपूर कथाकार गातात, परंतु विशेष रूपाने ही आजच्या महाराजच्या कथाला ते गाऊ शकत नाही महाराज, सांगू शकत नाही. का, कारण हा दिव्य कथा आहे. आजची जी कथा आहे ती कशाची आहे, प्रेमाची कथा आहे, प्रेमाची महाराज. कारण आणि प्रेम कसं असतं महाराज, प्रेम सांगता येत नसतं महाराज. प्रेम बताने की चीज नहीं है, प्रेम अनुभव की चीज है. प्रेम बताया नहीं जाता है, प्रेम तो अनुभव करना पड़ता है. प्रेम सांगू शकत नाही आपण, प्रेमाचा आपल्याला अनुभव घ्यावा लागत असतो महाराज. आणि आपण या ठिकाणी बसलो आहे तर भगवंताच्या कथेचा आपण काय केला पाहिजे, प्रेमाचा अनुभव घेतला पाहिजे त्या ठिकाणी महाराज. शुकदेवजी महाराज वर्णन करतात बरं का. आणि त्या ठिकाणी आनंद ही शुकदेवजी महाराज काय करतात, त्या प्रेमाचा काय करतात, आनंद घेतात महाराज. कारण की प्रेम अनुभव करावा लागला राहायचा. गोला म्हणजे समजतो ना कोण, हा समजतं तर सांगा ना, नाही समजत तर तसं सांगा काय असेल ते. ग्वाला म्हणजे हा गोपाळ, गोपाळ म्हणजे मुलगा, लहान छोटा म्हणजे माझ्या एवढाच होता मुलगा राहायचा, ग्वाला राहायचा. आणि तो ग्वाला, त्या ग्वाल्याचं काय झालं, विवाह जुळाला महाराज, विवाह ठरला. आणि जिच्यासोबत विवाह ठरला ना ती होती बरसाण्याची छोरी म्हणजे मुलगी. तिचं नाव काय होतं माहिती आहे का महाराज, माधवी त्या स्त्रीचं नाव होतं, मुलीचं नाव होतं. यांचा दोघांचा विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर लहानपणीच, पूर्वीच्या काळामध्ये लहानपणीच विवाह करतात. अजूनही काही ठिकाणी पद्धत आहे राजस्थानमध्ये, इकडे तिकडे वगैरे तुम्ही गेलात तर तुम्हाला समजल. लहानपणीच काय करतात, विवाह करतात. आणि ती ज्या वेळेस ग्वाला म्हणजे माधवी ज्या वेळेस मोठी होईल त्यावेळेस तिचं काय करतात, गोना करतात, म्हणजे तिला ससुराला पाठवतात महाराज. आणि मग नंतर महाराज विवाह झाल्यानंतर ती माधवी मोठी झाली. आणि मोठी झाल्यानंतर तिचा आज काय होणार आहे, गोना होणार आहे. ती सासरी जाणार आहे महाराज. तर सासरी जात असताना तुम्ही सर्व काय करतात, ज्या आई आहे त्या आपल्या मुलीला सासरी पाठवण्याच्या टायमाला काय सांगतात, तुम्ही काय सांगतात ते सांगा. बोला ना, का झोपले डबल, की तू काय कर, सासरी गेल्यानंतर नाही जमलं सासूला लात मार, काढ घराच्या बाहेर, तुमचं न जमत नाही, जा तिकडे जाऊन राहा, वृद्धाश्रम मध्ये नेऊन घाला, नवऱ्याला आज्ञा देतात का, नाही ना. नाही, तुम्ही तशा सर्व चांगले आहे, तुम्ही नाही देत. दुसरीकडचा विषय सांगतो, तुमचा नाही.
तुम्ही सर्व आता भागवतात आलेले आहे म्हणजे तुम्ही तर सासूला हेच केलं असेल महाराज, आईसारखी पूजा केली असेल तुम्ही सासूची, है का नाही? दुसऱ्या गावातलं सांगतो मी, तू आपला ना. आणि मग ती काय करायची, ती ग्वाला जी होती तिचा गोना होणार आहे, ती सासरी जाणार आहे, तर म्हणून तिच्या आईने तिला काय केलं, पट्टी पडवली. अशी पट्टी नाही पडवली. काय सांगितलं की भलेही तुला काय करायचं ते कर, तू सासूची पूजा कर, काय करू नको, मला काही घेणं देणं नाही. तू नवऱ्याची पूजा कर किंवा करू नको, नवऱ्याला जेवण दे नाही तर देऊ नको, तिकडं काय करायचं कर, परंतु तुला एक सांगते तर काय की त्या गावामध्ये ना एक छोरा आहे, छोरा म्हणजे मुलगा आहे, आणि तो खूप शैतान आहे, नटखट आहे. तू त्याच्या काय करू नको, नादी लागू नको, त्याला कधी दिसू नको, त्याच्यासोबत बोलत जाऊ नको. आणि मग तो काय करतो माहिती आहे का तुला, तो जादू करतो, जादू. मग ती ग्वाली काय म्हणते, ती माधवी म्हणते, मैया हा ठीक आहे, मैं नाही करूंगी, मी त्याच्यासोबत बोलणार नाही, मी त्याला कुठं दिसणार नाही. तो काय करतो, जादू करतो, जादू. त्याच्या जसं सर्व जादूगारांकडे छडे असतात ना, तशी त्याच्याकडे ही एक काय आहे, छडी आहे, छडी. अच्छा मैया कोणती छडी है उसके पास, कोणती छडी आहे त्याच्याजवळ, हा सांगा. बासुरी, बासुरी. त्याच्याकडे ही एक काय आहे, छडी आहे. आणि हा ती बासुरी जर तुला कुठं वाजताना दिसली ना, तर तू काय कर माहितीये का, ऐकू नको, तू काय कर, कान बंद करून घे, कान बंद करून घे. ती ग्वाली म्हणते, हा मैया ठीक आहे, अच्छा मी काय करन, कान बंद करून घेईन. माता एक काम कर, काय काम कर, मला एक रुई दे, रुई. कशा करता रुई, की त्याची जर बासुरी कधी वाजली ना, तर मी काय करन, कान बंद करून घेईन, कानामध्ये रुई टाकेल, जेणेकरून मला त्याच्या बासुरीचा आवाज येणार नाही. हा घेऊन जा बरं का बाळा, खूप मोठी रुई घेऊन जा. आणि हा जात असताना काय कर की तू आपलं पूर्ण अंग काय कर, असं झाकून घे महाराज, झाकून घे. आणि हाँ अगर जाते जाते रस्ते में कहीं मिल गयो ना, दिख गयो ना तेको, तो जरा भी बातें बिकराना मत. जर जाता जाता तुला रस्त्यामध्ये मिळाला ना तो, तर हा जरसक पण त्याच्यासोबत काय करू नको, बोलू नको, बात मत करना उससे. अच्छा मैया ठीक है मैया, नहीं करूंगी बात, नहीं सुनूंगी उसकी बासुरी, त्याची बासुरी नाही ऐकणार. आणि मग नंतर महाराज तो जो चंदू नावाचा जो ग्वाला आहे ना, तो येतो. तो आल्यानंतर सर्व सासरवाडी म्हणजे काय, सासरवाडी काय म्हणते, जवाई बापू म्हणते ना, हा जवाईच म्हणते का, मला एवढं माहित नाही बरं. जावई येणार आहे म्हणून मस्त स्वयंपाक वगैरे केला, पुरणाच्या पोळ्या, आमरस. आणि मग जेवू घातल्यानंतर वाटं लावलं महाराज. आणि मग ते निघाल्यानंतर बरसाण्यावरून जसं ते नंदगावाच्या बाउंड्रीमध्ये त्यांनी प्रवेश केला, तर त्यांना काय मिळाला तिथं, बालकृष्ण, सुंदर, अधूर, मधुर. आणि बासुरी त्यांच्या काय आहे, होटावरती बासुरी आहे. आणि ती बासुरी त्या ठिकाणी काय करत आहे, वाजवत आहे महाराज. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाली, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाली, बंसी बजाने वाली, मुरली सुनाने वाली,
त्या ठिकाणी महाराज तो जो चंदू नावाचा ग्वाला आहे ना, तो नंद गावामध्ये काय करतो, प्रवेश. ठिकाणी बासुरी वाजवत आहे महाराज. तिने ऐकलं महाराज, काय ऐकलं की बासुरी वाजवत आहे आणि बासुरी वाजवत असताना तुला तो काना जो आवाज आहे तो ऐकू नाही यावं म्हणून कानामध्ये रुई घातली महाराज. आणि मग नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ग्वालाला विचारतात, काय अरे कहाँ गयत हो, किधर गयत हो लाला. अरे बाबा दादा यहाँ गया था. भीतर कोण आहे. बढिया नई नई धोती वगैरे, नवी नवी धोती घालून आलेला आहे, नवे नवे कपडे घालून आलेला आहे. कुठं गेला होता, तिच्याकडे गेला होता काय. हो 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 तिला आणायला गेलो होतो. मग आणलं का. हो हो आणलं म्हणे. कुठं आहे. आतमध्ये आहे. भीतरमध्ये म्हणजे जी बैलगाडीमध्ये ते आणायचे ना, तर आतमध्ये बसेल असायचे. आतमध्ये बसलेले आहे म्हणे. असं का. बरं 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 बरं. मग तिचं जरा मुख दाखव ना मला, कशी दिसते मला तरी बघू दे. तुझी बायको कशी दिसते. लाला म्हणते, तो म्हणतो, हा लाला देख ना, तू तो मेरो यार है, सखो है, मित्र है, तू माझा सखा आहेस, तुला नाही तर कोणाला दाखवणार. बघ की लाला तुझी काय आहे, कोण आहे, सून आहे असं तू म्हणाय. झाला जन्म झाला आपला त्या दिवशी झाला. आणि मग नंतर महाराज हा मुख दाखव म्हणतो. आणि मग तो आतमध्ये तिला आवाज येतो, अजी अरे हमारा यार आयो है, पक्को यार है, इसको जरा अपना मुखडा तो दिखा दो, त्याला तुझं तोंड तर दाखव. ती म्हणते नाही 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 तोंड नाही दाखव. अरे काऊन बेइज्जती करते माझी. तोंड दाखव, माझा मित्र आहे, जीवलग आहे, भगवान आहे, दाखव त्याला तुझं तोंड. नाही मी नाही दाखवणार. का बरं. कारण की तिच्या आईनं तिला पट्टी पडवलेली होती की तू त्याला बघूही नको, तुझं रूपही दाखवू नको. आणि मग नंतर भगवान श्रीकृष्ण त्याला विचारतात, अरे चंदू तुझी बायको का जरा कानी फानी आहे का काळी आहे, तोंड का बरं नाही दाखवते. अरे लाला कानी फानी न है, मेरी बायको तो बहुत सुंदर है, दिसायला खूप सुंदर आहे. अरे मग तोंड का बरं नाही दाखवत. काय माहित लाला, तोंडच नाही दाखवत आहे ती तुला. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, तुम्हाला तोंड दाखवणार नाही. नाही दाखवणार महाराज. आणि मग नंतर तिनं जसं सांगितलं काय की मी तोंड दाखवणार नाही, तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हणतात, मी बघतो मी. आणि मग तिनं ऐकलं. हे ऐकल्यानंतर ती काय करते माहिती आहे का, तिनं पहिले असा घुंगट घेतलेला होता, बरोबर. तुम्हाला कृत्य करून दाखवतो म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जासाल. असा घुंगट घेतलेला होता बरं का. आणि मग तिने बघितलं की लाला येणार आहे कोण, ते मला बघल. मग तिनं असं सर्व अंग झाकून घेतलं. सर्व अंग काय केलं तिनं झाकून घेतलं की मी कहीसे भी जराशी भी दिख ना जाऊ, असं लगेच गुंडाळून गिंडाळून पुरं म्हणजे एक अंग सुद्धा दिसावं नाही म्हणून त्याने काय केलं, सर्व अंग झाकून घेतलं. लाला म्हणले, मला बघून तू तुझं अंग झाकवते, लपवते. मग तुम्हाला नाही दाखवणार तोंड. नाही दाखवणार लाला, जा निघ. बर. लाला म्हणतो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, मी वचन देतो तुला, काय मी वादा करतो, मी याच्यानंतर तुझं तोंड बघणार नाही. तोंड जा निघून. नाराज होतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा. नाराज झाल्यानंतर महाराज नंद महलमध्ये निघून जातात. नंद महलमध्ये निघून गेल्यानंतर यशोदा मैयाकडे जातात. यशोदा मैयाकडे गेल्यानंतर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं काय, ठाकूरजीला आणि यशोदा मैयाला विवाहाचा काय आहे, लय शॉक आहे. शॉक त्याला विवाह म्हणलं की उत्सुकता येते, आनंद येते. आणि विवाहाच्या शॉक सोबत सोबत त्यांना एक अजून नाद होता काय, जर गावामध्ये जर कोणी बहू आली तर पहिले मोदिकायची रसम कोणा करायची, या दोघा मायल्याकांना करायची. म्हणून यशोदा मैया ठाकूरजीला म्हणते की लाला चल ना, लाला चल की. अरे त्या चंदूची नवी सून आली आहे, चल तुला तिचा मुखडा दाखवून आणते. ठाकूरजी म्हणतात, खबरदार, तिचं नाव जर घेतलं तर माझ्या समोर. अरे पता नाही कुठली प्रधानमंत्री आलेली आहे, मला मुख दाखव म्हणलं तर मुखही दाखवत नाही मला. इतकी सुंदर दिसत आहे का ती, तिच्या समोर माझ्या राधा समोर तर कमीच आहे ना महाराज ती.
तरी मला मुख दाखवत नाही, मी नाही येणार तुझा. यशोदा मैया म्हणते असं पहिल्या वेळेस झालं आहे, गावामध्ये बहू आली आणि ठाकूरजी म्हणतात मी नाही येणार तुझा. ये तो पहली बार हुआ. लाला सच में नहीं आयोगो, नहीं मैया मैं नहीं आऊंगा, तू चलेगा. आणि मग त्या ठिकाणी यशोदा मैया निघून जाते. आणि मग नंतर काही असे दिवस ओलांडून गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने लीला सुरू केली महाराज. काय? गौचारण लीला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस गोचारण लीला म्हणजे जायचे, गय्याचारण करण्याकरता जायचे, तर ती बघायची, ऐकायची. काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चारून वापस येत आहे. तर ज्या वेळेस ती ऐकायची ना भगवान श्रीकृष्ण परमात्मा येत आहे, तर ती काय करायची, बाहेर असली तर घरामध्ये पळून जायची, दरुजी लावून घ्यायची. सगळ्या गोपिका बाहेर पाळायच्या की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन व्हावं, परंतु ही एकच गोपी काय करायची, भीतर चली जायची. कितीक दिवस तरी चाललं. आणि मग नंतर महाराज एक दिवस काय झाला, भयानक इंद्रदेवाचा काय झाला, प्रकोप झाला. प्रकोप झाल्यानंतर सर्व जे काही ग्वाला आहे, गवळणी आहे, त्या सर्व इकडं तिकडं पळताय. गाई वासरे इकडं तिकडं पळताय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 7 दिवस त्या ठिकाणी काय केलं, प्रकोप झाल्यानंतर पळत आहे. पळत असताना धक्काबुक्की झाली महाराज. धक्काबुक्की झाल्यानंतर त्या धक्काबुक्कीमध्ये ही ग्वाली होती. कोण? माधवी. आणि तिना पळता पळता तिच्या डोक्यावरचा जो घुंगट आहे तो बाजूला पडला आणि तिची नजर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पडली महाराज. आईने सांगितलं होतं बघू नको, परंतु कळत न कळत भगवान श्रीकृष्णाकडे तिची नजर पडली आणि ती अशी समाधिस्थ झाली महाराज. भगवान श्रीकृष्णाला बघून अशी समाधिस्थ झाली. बाजूला गोपिका उभी आहे. गोपिका विचारते, अरे चल ना समोर, चल ना, इतकं या ठिकाणी प्रकोप होत आहे आणि तू जागी समाधिस्थ झाली, चल की समोर. अशी का समाधिस्थ उभी राहिली? ती म्हणते, अरे गोपी तू कोण आहे ग, कोण आहे? त्याचा इतका मस्त नीलकंठ कली, नीलकंठ मणी, आहा काय सुंदर ओठ आहे महाराज, काय सुंदर नेत्र आहे महाराज. जरी की पगड़ी बांधे हो सुंदर वाला, जरी की पगड़ी बांधे हो सुंदर वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा.
आणि मग ती गोपी काय म्हणते, आहा कितना सुंदर आहे. कोण आहे का हा? ती म्हणते तोच आहे ना. तोच कोण? अगं तोच ज्याच्या दर्शनापासून तू इतक्या दिवस पळत होती. म्हणलं कोण? अगं तो बालकृष्ण श्री ठाकूर. ठाकूर परमात्मा, भगवान परमात्मा कृष्ण आहे ना हा. काय इतका सुंदर दिसतो आणि हा कृष्ण आहे, आणि याच्या दर्शनापासून मी इतक्या दिवस पळत आहे. मला याचं दर्शन, वृंदावन ब्रजमध्ये राहून मला याचं दर्शन होत नाही. माझ्या इतकी दुर्भाग्य कोणी नसेल महाराज. लाज वाटायला लागली तिला. तिच्या जन्माला येऊन माझं सार्थक झालं नाही म्हणे. का? कारण मी इतका सुंदर रसपान माझ्या समोर असताना सुद्धा मी त्याचं दर्शन करू शकले नाही महाराज. त्याचं पान करू शकले नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग नंतर महाराज तीच जी ग्वाली आहे माधवी, असं सांगता शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे. मी वाचलं होतं एक, की ती जी ग्वाली आहे ना माधवी नावाची, ती पुढे चालून कोण बनली? भक्तिमती मीराबाई. आणि मग तिने सांगितलं की काय, एक जन्म तर माझा कृष्ण दर्शन बिना काय गेलेला आहे, वाया गेलेला आहे, व्यर्थ गेलेला आहे. परंतु नाही, तर हा जन्म मी वाया जाऊ देणार नाही, व्यर्थ जाऊ देणार नाही. म्हणून तिने सांगितलं काय, की मी आता साधू संतांसोबत नाचणार, भगवंताची लीला गायणार, ऐकणार, सेवा करणार, साधू संतांची सेवा करणार. आणि नंतर ती साधू संतांसोबत नृत्य करायची महाराज. लोकांनी तिला भरपूर नाव ठेवलं. लोग कहे रे मीरा भई बावरी, सास कहे रे कुलनाशी रे. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई रे. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई ओ मेरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई. मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई, मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. लोग कहे रे मेरा भई बावरी, सास कहे रे कुलनाशी रे. सर्वांनी तिला नाव ठेवलं महाराज.
ती कुळनाशिनी आहे, कुलनाशिनी. हिनं आमच्या कुलाला काय केलं आहे? नाश केला आहे. साधू संतांसोबत नाचते फिरते, याच्या त्याच्यासोबत. लाज वाटत नाही तिला. लाज सोडून दिलेली आहे, लाज. आणि मग नंतर महाराज, त्यानंतर शुद्धदेवजी महाराजांनी कथा सांगितली. काय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं? रास जे आपल्या कथेचा आज काय आहे? मुख्य आहे. रास रचवण्याचं काय केलं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मन बनवलं. मन आज कथेत जास्त म्हणजे गीतच गायले जाते आज का, कारण की 6व्या दिवसामध्ये हे सर्व गीत जे गोपी गीत असन, वेणुगीत असन, भगवंताची जे लीलाचं असन, ते काय केलं? सांगितले जाते. परंतु त्या रासच्या अगोदर भगवंताने काही लीला केल्या महाराज. लीला काय लीला केली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने? म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चोरीची लीला केली. चोरीची. बघा, एक दिवशी काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा डोलत डोलत चालले होते गावामध्ये असंच फिरत फिरत, आणि त्या ठिकाणाहून एक स्त्री गेली. म्हणली, हा ठाकूर, माझ्या घरी जर चोरी करायला आला ना तर तुला सांगते, तू ये माझ्या घरी चोरी करायला, मग दाखवते तुला झटका. बर, असं म्हणते का? मला सांगतो तुला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व गोकुळातले जे गोपाळ आहे त्यांना बोलवलं. महाराज इकडे या म्हणे, आपल्याला आज या स्त्रीच्या घरी काय करायचं आहे? चोरी करायची आहे. चोरी. आणि मग सर्व गोपाळ त्या ठिकाणी एकत्रित झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आणि रात्री त्या स्त्रीच्या घरी चोरी करण्याकरता गेलेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चोरी केली आणि त्या ठिकाणाहून चोरी केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेले. महाराज दुसऱ्या दिवशी तसंच झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले, चोरी केली, डबल निघून गेले. मग तिसऱ्या दिवशी त्या गोपीने विचार केला, अरे हा तर येतोय कधी, जातोय कधी, मला मेळच लागत नाही. मग तिने रोज ती काय करायचे? माखनचे जे मटके आहे ते जमिनीवर ठेवायची. परंतु तिने तिसऱ्या दिवशी काय केलं? ती जमिनीवर नाही ठेवले. कुठं ठेवले हो मग? वर घंटी बांधलेली होती. घंटी. घंटीने तिला काय केलं? तिला असे लटकवले. महाराज लटकवले की जर ठाकूरजी आले ना चोरी करण्याकरता तर काय. परंतु ती घंटी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ऐकणारी होती. आणि मग तिसऱ्या दिवशी रात्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोरी करण्याकरता आले. आल्यानंतर बघितलं इकडं तिकडं मटका तर कुठं दिसत नाही. मग वालाने सांगितलं, भगवानता ते बघ तिकडं वर, वर आहे आज. अरे आज वर गेले का? ठीक आहे. मग म्हणा करा अशी दहीहंडी करा म्हणे. ग्वालाला सांगतात, अरे लाला इतक्या वर जाता नाही येणार अरे आपल्याला. अरे तुम्ही करा, मी आहे, मी चढतो म्हणे. अरे लाला तू जर माखन खायला लागला तर ती घंटी वाजन, आणि घंटी वाजल्यानंतर आपण सर्वाला काय करण? ती गोवळण पकडलं. अरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काय करा, फक्त गोळावा. एकट्टी एकावर एक चढले आणि सर्वात वर बालकृष्णची श्री ठाकूरजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा चढले. आणि घंटीला सांगितलं, घंटी खबरदार, तू जर कधी वाजली, वाजायचं नाही म्हणे. ते गोला म्हणतात, अरे कृष्णा हे काय सांगतो तिला? ती काय ऐकणारी आहे का? ती नाही ऐकू शकत. अरे तू बघ, ती वाजणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वर चढले, त्या घंटीला त्या मटक्याला धरलं, परंतु ती घंटी वाजली का? नाही वाजली, कारण तो भगवंताने तिला आज्ञा दिलेली होती. आणि मग नंतर महाराज काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मटक्यामध्ये हात घातला आणि हात घालून लोणी खाणार की तितक्यात ती घंटी काय लागली? टंग 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 वाजायला लागली. वाजली अशी काय करायला लागली? ती वाजायला लागली महाराज. आणि सगळे जे गोपाळ होते कालचे ते बुंग पळाले. भगवान श्रीकृष्ण असे लटकले महाराज वर.
ती घंटी ते माखन खात होते, एका हातानं असं लटकले ना असं माखन खाते. मटकी तिथं त्या घंटीला लटकवलेली होती, असं धरलं ना असं खालचे सगळे गेले निघून. आणि मग म्हणते भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या घंटीला दाटत आहे, तिला कायम करत आहे, बोलत आहे, रागवत आहे तिच्यावर. तू का वाजली? तुला सांगितलं होतं ना वाजू नको. ती घंटी म्हणते देवा, ओ देवा, तुम्ही वर आले, मी वाजले नाही वाजले. तुम्ही मला पकडलं, मी वाजले नाही वाजले. परंतु देवा एक गोष्ट बघा, माझी जी निर्मिती झालेली आहे ती कशा करता झालेली आहे की ज्यावेळेस भगवंताला भोग लागल ना त्यावेळेस घंटी वाजवण्याकरता. आणि भगवंता तुम्हाला भोग लागला आहे तर मी कशी शांत बसू शकते, मला वाजावं लागलं. हा तुम्ही जर इथून घेऊन गेले असते तर मग साहजिक होतं, परंतु तुम्ही माझ्याच समोर खात आहे तर मला वाजावं लागलं. ती घंटी त्या ठिकाणी काय सांगते भगवंताला वाजले. आणि मग नंतर तितक्यात ती गवळण आली आणि तिनं बघितलं. काय बघितलं की ठाकूरजी वर लटकलेली अशी. ती म्हणते लाला अब तू मिल गयो ना, अब मैं तेको बहुत मारूंगी, अब तो तेको तेरी मैया के पास लेके जाऊंगी. तेरी मैया बहुत बोलती थी ना, इसको रंगे हाथ पकड़ के ला. अब तू ते देख, अब मैं तेको मारूंगी और मैया के पास भी लेके जाऊंगी. आणि मग ती त्याला काय करते, खाली उतरवते. खाली उतरवल्यानंतर त्याच्या हाताला धरते आणि हाताला धरल्यानंतर चल म्हणते, तुला यशोदा मैयाकडे मी घेऊन जाते. आणि नंतर घराच्या बाहेर निघते. घराच्या बाहेर निघल्यानंतर महाराज काय होतं, ठाकूरजी काय करतात तर गवळणीला म्हणतात, अरे गौली तेरी लाज लज्जा रख लिया कर, बाहर के लोग सब तेको देख रहे हैं, थोडं घुंगट घे जरा डोक्यावर, ते लोक बघत आहे तुला. हा लाज वाटत नाही का तुला? भगवंताची ही काय आहे, लीला आहे, लीला. भगवान तिला कशा करता सांगताय पुढे समजन तुम्हाला. रंगे हात यशोदा मैयाने पकडायला सांगितलं होतं, तर ती म्हणते आज तुला रंगे हात पकडलेला आहे मी. अरे गोपी लोक बघत आहे, तुझं घुंगट घे तोंडावरती, डोळे म्हणजे खाली घे, जेणेकरून तिला मागचं पुढचं काही दिसणार नाही. फक्त जे दिसणार ते स्ट्रेट दिसणार. असं घोंगट असल्यावर असं इकडचं दिसत नाही, इकडचं दिसत नाही. कधी एखाद्या वेळेस असं नजर करू शकते, परंतु मग नाही. आणि मग तिने सांगितलं तुला लाज वाटत नाही का, लोक बघत आहे तुझ्याकडे. ती म्हणते हो लाला बरोबर आहे तुझं. मग ती घुंगट घेते. घुंगट घेतल्यानंतर महाराज ठाकूरजी मग काय करतात, मजा घेतात तिची मजा. तिकडून तिचा मुलगा येत होता त्या गोपीचा, ठाकूरजीने बघितला. आणि तो ठाकूरजीचा जिगरी मित्र होता, जीवलग मित्र होता. मित्र बनवण्यामध्ये गाराव्यासारखा जीवलग मित्र होता महाराज. इकडे रे इकडे, अरे बोल ना लाला बोल ना. आणि माझी आई तुला कुठं घेऊन जाते? पकडलं ना तिला, मला जाते यशोदा मैयाकडे घेऊन. इकडे, हा बोल लाला बोल, तू तुझ्या आई सोबत जा, माझा हात इथून सोडवायचा आहे. अरे नाही लाला, नाही लाला, मला लय मारल आई, नको लाला. अरे काही होत नाही, मी आहे, तू जा. आणि मग ठाकूरजी त्या गवळणीला म्हणतात, अरे गवळणी थोडी माझ्यावर दया कर, करुणा कर. माझा हात आधीच तर इतका सुंदर आहे, कोमल आहे. आणि किती कोमल आहे त्याचा हात महाराज, कमळाला त्याचं रूप इतकं कोमल आहे की कमळ त्याच्या पुढे काय आहे, पिका आहे महाराज. आणि मग नंतर त्याला ग्वालीला म्हणते, माझ्यावर थोडं रहेम कर, माझा हात दुखत आहे, त्याला चट्टा पडला असेल, तू काय कर, त्याला सोड सोड. हाँ लाला तू सही बात कर रहा है. लो दुसरा हात पकडले. आणि तितक्यात महाराज ह्यो हात जसा सोडला त्या ग्वालीनं, लगेच तिच्या पोराचा हात धरला आणि तिच्या हातात दिला. जाय म्हणे यशोदा मातेकडे. आणि लगेच दुसऱ्या रस्त्याने शॉर्टकट घेतला, यशोदा मैयाच्या गोदीमध्ये जाऊन झोपली. आणि यशोदा मैयाला काय म्हणते, मैया मैया एक नाही का, हे जो ग्वाले आहे ना, हे ज्या गवळणी आहेत ना, ते तुला माझ्याकडे खूप शिकायत करता ग, खूप तुझ्याकडे काय आणतात, शिकायत आणतात, तुला सांगतात याने असं केलं तसं केलं. मैया यांचं काय ऐका जाऊ नको, हे सर्व काय करतात, खोटं बोलतात, काय खरं नाही यांचं, तू ऐकत जाऊ नको. आणि मग महाराज तितक्यात काय होते, त्या ग्वालीची तिची गवळण आहे तिची एंट्री होते नंद भवनामध्ये. मग ती आवाज देते, अरे ओ यशोदा बाहेर बाहेर घराच्या. तू म्हणत होती ना की प्रत्यक्ष पकडून दाखव, त्यावेळेस मी मानन. बघ
आज प्रत्यक्ष पकडलं मी याला. यशोदा मैया बाहेर येते. अरे काय झालं काय झालं, का बरं असं करताय? हा, ती म्हणते हे बघ तुझ्या मुलाला आज मी प्रत्यक्ष पकडलेला आहे. ती म्हणते माझ्या मुलाला तू प्रत्यक्ष पकडले आहे, लालाला तू ठाकूरजीला प्रत्यक्ष पकडलं, कुठे दाखव बर का? ती म्हणते हे काय माझ्या हातात? ती म्हणते तुझ्या हातात जर माझा मुलगा आहे तर माझ्या घरात कोण आहे? ठाकूरजी तर आतमध्ये आहे, आत्ताच माझ्या मांडीवर झोपलेला होता, आत्ताच मी त्याला उचलून खाली टेकून आले तुझा आवाज आला म्हणून. ती म्हणते ती आतमध्ये आहे, मग माझ्या हातात कोण आहे? तिनं असं पुढे घेतलं. तू कधी आला माझ्या हातात? ती म्हणे मैया मी घरापासून तुझ्या सोबतच येत आहे. अरे ती म्हणे माझ्या हातात ठाकूरजी होते, लाला होता म्हणे, तू कस काय आला म्हणे? नाही मैया मीच आहे तुझ्या हातामध्ये. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, माझाच व्यायाम झाला असं. मग ठाकूरजीला आतमधून बोलवते मैया मी तुला पहिलेच सांगितलं होतं या काय करतात गवळणी, खोड्या सांगतात माझ्या, परंतु मी मैया खोडा करत नाही. मग यशोदा मैया त्या गवळणीला म्हणते अगं का बरं आळा घेता माझ्या बाळावर? 5 वर्षाचंच माझं बाळ आहे आणि तुम्ही त्याच्यावर आळ घेतात. गवळण म्हणा बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता हो गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. 5
काय म्हणते यशोदा मैया? 5 वर्षाचं माझं बाळगे, अंजनी माझ्या खेळे गे, काय लटकच घे ताळ गे गोकुळच्या नारी, श्रीरंग माझा वेडा गे. 5 वर्षाचं माझं बाळ आहे काय? तुम्ही याच्यावर आळ घेतात? तुम्ही याची संगत सोडा गे. हा, याची संगत तुम्ही काय करा? सोडा महाराज, सोडा. त्याच्या संगतेला लागू नका तुम्ही. हा तुमच्या हाताला येणार नाही का? कारण हा कोण आहे? हा ब्रह्मविधीचा जनिता गे, आणि कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविधीचा जनिता आहे, तुम्ही याला धरायला बघू नका. हा तुमच्या हातात येणार नाही. आणि मग नंतर महाराज काय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अशा भरपूर लीला केल्या. लीला केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं? महाराज करण्याचं मन बनवलं. महाराज करण्याचं. महाराजची जी कथा आहे ती दिव्य कथा आहे. ती कथा गाण्याकरता, सांगण्याकरता योग्य अधिकारही लागतो, ऐकणारा अधिकारही लागतो. मी असं ऐकलेलं आहे, पूर्वीचे जे महात्मे लोक होते ते ब्रजभूमीच्या बाहेर महाराजची कथा सांगत नव्हते, कारण की ती कथा सर्वांच्या समजण्यात येणार नाही किंवा सांगताही येणार नाही, म्हणून ते ब्रजभूमीच्या बाहेर काय करत नव्हते, सांगत नव्हते महाराज. तर आपण थोडक्या मोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू, जमलंच तर पाहू. आणि मग नंतर महाराज काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने महाराज करण्याचा मन बनवलं. आणि मन बनवल्यानंतर महाराज काय केलं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व गोपीला आवाहन केलं. कसं आवाहन केलं? एक दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज बंसी वाजवत आहे, मुरली वाजवत आहे, मुरली. आणि मुरली वाजवतानंतर महाराज ती मुरली ऐकून त्या ज्या गवळणी आहे ना, गवळणी त्या काय करत आहे महाराज? कोई गयन के दहन को करते करते फैला कर चली गई, कोई गालों पे लाली लगा के सब बिखरा बुखरा के सब चली गई. म्हणजे कोणी गयाचं दहन करत आहे, तर गयाचं दहन करता करता काय करत आहे? ती गयांचं दहन सोडून, दूध काढता काढता सोडून सगळं सांडून दिलं महाराज. सांडून दिलं, त्या ठिकाणाहून निघून जाते. कोणी लाली लावत आहे, लाली लावता लावता गालावर लावली, त्या ठिकाणाहून भगवंताचं गीत ऐकलं, भगवंताची वेणू ऐकली आणि त्या ठिकाणाहून निघून गेली महाराज. असं गीत भगवंताने आज बासुरीमध्ये छेडलेलं आहे. ते गीत कोणालाच समजत नाही, ज्ञानी समजू शकत नाही, विद्वान समजू शकत नाही की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आज काय गीत छेडलं, बंसीमध्ये काय वाजवत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. कोण समजू शकतो? तर फक्त आणि फक्त प्रेमीच समजू शकतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय. ते पण कसं? त्यांना आवाज येत आहे त्या गीतेमधून. काय आवाज येत आहे? भगवान श्रीकृष्णाची बासुरी त्यांना आवाज देत आहे. अरे ओ ललिता, अरे ओ विशाखा, अरे ओ काजल, अरे ओ शीतल, भगवान बुला रहे हैं. किनको बुला? भगवान नहीं, वो वेणु बुला रही है. और वो वेणु का सब वेणु ते गीत ऐकून सगळ्या गोपिका काय करतात? ज्याचं त्याचं नाव ऐकतात. मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बासुरी काय करत आहे? बोलवत आहे, बोलवत आहे. म्हणून सर्व गोपी काय करतात? महाराज त्या ठिकाणी धाव घेतात. आणि शुकदेवजी महाराज सांगतात काय की गोपी ती जी बासुरी आहे, जी वेणू आहे, ती भगवान भगवत्या गोपी सोबत काय करत आहे? बोलत आहे, बोलत आहे, बोलत. काय म्हणत आहे? अरे गोपी, बावळे आहेस का तू? हा,
हे दूध सांडून का बरं दिलं तू? तसं ठेवून चालल्या जायचं? हा, ती गोपी म्हणते तसं ठेवून गेले असते, परंतु महाराज मध्ये मला काय झालं असतं, अचानक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रास चालू असताना मला अचानक ध्यान आलं असतं की मी गयाचं दूध काढता काढता काय झालं, हा की दूध तसंच ठेवून आले आहे आणि एका क्षणासाठी मला माझं मन त्या ठिकाणी त्या दुधाच्या ठिकाणी गेलं असतं आणि विचलित झालं असतं. एका क्षणासाठी माझं मन जर तिथे गेलं असतं, कारण की प्रेमामध्ये एक क्षण सुद्धा एक युगाच्या बरोबर आहे महाराज. म्हणून ती गोपी सांगते मी आता दूध सगळं काय केलं, सांडून दिलं, आता मला चिंताच राहिली नाही कशाची की दूध राहिलं, असं झालं तसं झालं. कोणी लाली लावता लावता आली, अरे तू पागल आहेस का, मेकअप तरी करून यायचा ना. अरे मेकअप करता करता तिथं जर उशीर झाला असता ना तर माझं दर्शन घेण्याचं राहिलं, माझं गीत ऐकायचं राहिलं असतं, म्हणून मी लवकर लवकर आले. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात त्या गोपिकांना, गोपिका काय करता इथं, कशाला आल्या इथं, काही काम आहे का? ती म्हणते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणते नाही रे, असंच आलं तुझ्याकडे, काम नाही तर मग कशा करता आल्या, दर्शन घेण्याकरता आल्यात का? दर्शन घेतलं, हो घे, जा मग आता जा, दर्शन घेतलं आणि निघून जा. नाही लाला नाही जाणार. अरे जा ना, काही काम आहे का तुमचं, काही काम आहे माझ्याकडे. नाही लाला नाही, काही काम नाही तुझ्याकडे. मग कशा करता थांबले आहे? ती म्हणते आम्ही, तुला काय करायचं, आम्ही थांबत. ठीक आहे. अरे गोपी, मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय करतात, तर गोपिकाला धमकी टाकतात. धमकी काय धमकी टाकतात, अरे गोपिका तुम्हाला माहित नाही, गावकरी लोक काहीतरी नावं ठेवतील मला, तुम्हाला आम्हाला, की काय रात्रीचे 12 वाजले आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा डोंगरामध्ये जंगलामध्ये त्या गोपिकांसोबत काय करत आहे, रास करत आहे. सर्व गोपिका त्या ठिकाणी आले. तुम्हाला मुंह दाखवायच्या लायकीचं ठेवणार नाही गाव, नाव ठेवल तुम्हाला, तुम्ही रात्री 12 वाजता त्या ठाकूरजी सोबत असं करत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला भेव दाखवत आहे, परीक्षा घेत आहे त्यांची. परंतु महाराज ती प्रेमी आहे, प्रेमी परीक्षामध्ये पासच होतो महाराज, नापास होत नाही. ती म्हणते लाला आम्हाला काही फरक पडत नाही, कोणी काही म्हणू आम्हाला, काही फरक पडत नाही रे मला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, अरे गोपिका आपला धर्म सांगत नाही की तुम्ही काय करा, रास करा. आपला धर्म सांगतो की तुम्ही पतीची सेवा करा, सासूची सेवा करा, सासऱ्याची सेवा करा, देवाची सेवा करा. कारण की आपल्या समाजाने, आपल्या लोकांनी दोनच गोष्टी मानलेल्या आहे. काय, एक म्हणजे धर्म आणि दुसरं म्हणजे अधर्म. दोनच गोष्टी म्हणजे आहे. बदनाम करतील सर्व गाववाले तुम्हाला, धर्म सांगत नाही. ती म्हणते अरे लाला आम्हाला धर्माशी काही घेणं देणंच नाही ना. ती म्हणते असं कसं, कारण की दोनच गोष्टी असू शकतात, एक तर धर्म आणि अधर्म. सासू सासऱ्याची सेवा नाही केली, पतीची सेवा नाही केली तर तो अधर्मी आहे, आणि सेवा करतो म्हणजे तो काय आहे, धर्मी आहे, तो त्याचं कर्तव्य निभवत आहे. आणि मग तुम्ही आल्यात, ती म्हणते आम्हाला धर्म नाही लागत, अधर्म नाही लागत. मग तुम्हाला काय पाहिजे? धर्म आणि अधर्मापेक्षा ही एक वरची गोष्ट आहे. ती म्हणजे कोणती गोष्ट आहे? हा परमधर्म. परमधर्म, परमधर्म कशाला सांगतात? परमात्म्यासाठी जे धर्म केले जातात त्याला काय म्हणतात? परमधर्म महाराज. म्हणून ठाकूरजी लाला आम्ही काय आहे, आम्हाला धर्म लागत नाही आणि अधर्म लागत नाही. ठाकूरजी सांगतात अरे ते गावकरी नाव ठेवतील रे तुम्हाला, तुमचं नाव बदनाम करतील. तर त्या गोपिका सांगतात, इकडे बघा लक्ष द्या. तर गोपिका सांगतात काय की लाला आता आम्हाला कोणी काही म्हणू, आमचं नाव बदनाम करू, काही म्हणू, आम्हाला काही घेणं देणं नाही. ते म्हणतात ना काय, प्रेम तुझसे किया तो गलत क्या किया, प्रेम तुझसे किया तो गलत क्या किया, जिंदगी अब तो तेरे
की आम्हाला धर्म लागत नाही, अधर्म लागत नाही, आता जिंदगी आमची तुझ्या काय आहे, हवाली आहे. ते म्हणतात ना काय कि ठाकुर जी बदनाम तो हमें हर हाल में होना ही था, कि क्या बदनाम तो हमें हर हाल में होना ही था, पर अच्छा हुआ हमारा रिश्ता कृष्ण नाम से तो जुड़ गया. कृष्ण नावाने तर आमचा रिश्ता जुडलं. आम्ही बदनाम झालो तर काय, कशामुळे बदनाम झालो, कसं बदनाम झालो की त्या भगवान श्रीकृष्णासोबत त्या गोपिका काय करत आहे, त्या ठिकाणी रात्रीच्या मध्ये रास करत आहे. आमचं नाव तरी तुझ्या समोर लागलं ना भगवंता. आम्हाला आनंद आहे, आम्हाला कायाची गरज नाही, धर्म लागत नाही, अधर्म लागत नाही, टाकून दे सर्व तिकडं. आणि त्या ठिकाणी रास करत असताना रासचा आनंद घेण्याकरता त्या ठिकाणी मस्त भगवान भोले शंकर ही भगवान भोले शंकराच्या मनातही त्या ठिकाणी काय झाली, इच्छा निर्माण झाली की मी रासचा काय करावा, आनंद घ्यावा. भगवान शंकर ही त्या ठिकाणी रासचा आनंद घेण्याकरता आले आहे महाराज. एक दिन वो भोले भंडारी, एक दिन वो भोले भंडारी बन गए गजरारी, बकुल में आ गए, बकुल में आ गए. एक दिन वो भोले भंडारी बन गए गजरारी, बकुल में आ गए, बकुल में आ गए. भोले भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गए, गोकुल में आ गए. एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. पार्वती भी मना तिहारी, पार्वती भी मना तिहारी, ना माने त्रिपुरारी, बकुल में आ गए, बकुल में आ गए. पार्वती भी मना तुम्हारी, मावनी त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन. आज थोडं म्हणजे थोडं आज जास्तच गीत आहे, कारण की आजचा जो मेन विषय आहे तो कशावरती आहे, गीतावर जास्त आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं म्हणजे आज काय आनंद घ्यायचा दिवस आहे महाराज बरं का. आणि त्यानंतर महाराज काय झालं, गोपिकाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा रास म्हणजे आनंद देतात. महाराज त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी सजला आहे महाराज. आणि मग नंतर महाराज चालू असताना असं सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस भगवान गोपिकासोबत महाराज करत होत्या त्यावेळेस एक दिवशी काय झालं, गोपिकांच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला की साक्षात पंढरधीश भगवान परमात्मा आमच्यासोबत रास करण्याकरता आमच्यासोबत काय करत आहे, रास करत आहे महाराज. अभिमान निर्माण झाला आणि अभिमान निर्माण झाल्यानंतर महाराज बघा काय झालं, तुरंत ठाकूरजी त्या ठिकाणाहून काय झाले, अंतर्दृष्ट झाले महाराज. कारण की तुम्ही कितीही जरी भक्ती केली आणि तुमच्या भक्तीमध्ये जरा कणभर जरी अभिमान आला तर आलेला भगवान परमात्मा सुद्धा तुमच्या जीवनामधून निघून जातो महाराज.
तुम्ही कितीही नामजप केला आणि लोकाला सांगितलं की मी 10,000 नामजप केला, तुम्हाला अभिमान झाला आणि त्या अभिमानामुळे तुमचा देव, तुमचं जे तुम्ही जप केले ते सर्व काय होतं, तुमचं नष्ट होतं महाराज. दिळभरी जरे होय अभिमान, दिळभरी जरे होय अभिमान, दिळभरी जरे होय बघा, तिळभर जरी मात्र आपला अभिमान झाला तरी आपला काय होतं, सर्व जे आपण पुण्य केलेले आहे ते काय होतं, नष्ट होतं महाराज. म्हणून त्या गोपिकांच्या मनामध्ये अभिमान झाला. अभिमान झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेले आणि मग निघून गेल्यानंतर त्या गोपिका काय करायला लागल्या, रडायला लागल्या महाराज की भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेले, बोलायला लागल्या, एकुणेकीला सांगताय. आणि मग नंतर महाराज त्या गोपिका निघून, त्या गोपिका त्या ठिकाणी काय म्हणतात, रडता रडता म्हणतात आणि त्यांचे जे शब्द निघतात ते शब्द पुढे चालून काय होतात महाराज, ते शब्द एक आकार घेतात, तर त्या आकाराला नाव दिलं गेलं काय, जमना व्रज मग त्याला नाव दिले गेलं महाराज गोपीगीत. गोपीगीत मध्ये 19 श्लोक आहे महाराज.
गोपीगीत त्या शब्दांच्याद्वारे भगवंताचं काय करतात, वर्णन करतात. भगवंता आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला माफ कर, अशी भगवंताकडे मागणी करतात, प्रार्थना करतात. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करतात की गोपिका रडत आहे आणि देव भक्तांना रडताना बघू शकत नाही महाराज. आणि मग भगवान म्हणतात की यांच्या डोळ्यातून जे अश्रू निघत आहे, ते पाणी निघत आहे, त्या पाणीच्या द्वारा गोपिकांचा जो अभिमान आहे तो कसा झालेला आहे, नष्ट झालेला आहे, नष्ट महाराज. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी वापस येतात आणि गोपिकांना काय करतात, आनंद, महाराजचा आनंद देतात. सुंदर अशा प्रकारे ब्रजभूमीमध्ये महाराज त्या ठिकाणी चालू झालेला आहे आणि सर्व त्या ठिकाणी महाराजचा काय करत आहे, आनंद घेत आहे. आणि आजही आपण काय करणार आहोत, तर महाराजचा या ठिकाणी आनंद घेणार आहोत. आनंद घ्यायचा का नाही तुम्हाला? खालून आवाज, तुम्ही शांत बसा, खालून आवाज आला तर आनंद घ्यायचा, नाही तर पुढं जायचं. हां, हो का नाही? अरे वा, चला एक ऐका 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 ऐका, थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे.